नमस्कार मंडळी. तर तुम्हालाही असे मऊ लुसलुशीत भोपळ्याचे घारगे बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. याच्यामध्ये तुम्हाला भोपळा किसून किंवा त्याची साल वगैरे काढण्याची काही गरज नाही. इथं मी फक्त भोपळा साफ करून घेतलेला आहे. तर आता आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा भोपळा घालणार आहोत आणि याला 3 ते 4 शिटा करून घेणार आहोत. तर मी याला 3 ते 4 शिटा करून घेते. बघू शकता इथं मी 3-4 शिटा करून घेतलेल्या आहेत. आता आपण बघू की हा भोपळा व्यवस्थित शिजला आहे की नाही. सुरीने चेक करायचं आहे की भोपळा व्यवस्थित शिजला आहे की नाही. भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण याची साल काढून घेणार आहोत. भोपळा शिजवून जर त्याची साल काढले तर ते इझिली निघतं. काही त्यात मेहनत वगैरे लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता किती इझिली हे भोपळ्याचं साल निघत आहे. असंच आपण सगळ्या ह्या तुकड्यांच्या साली काढून घेऊ. आता हे मी सगळ्याचे साल काढून घेतलेलं आहे आणि स्मॅशरने मी स्मॅश करत आहे. भोपळा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आहे. खूप इझिली स्मॅश होतो कारण चांगला शिजलेला आहे त्याच्यामुळे. त्यानंतर मी इथे किसलेला गूळ घालत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ घालू शकता इथे, जसं तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल तसं. त्याच्यानंतर मी 1 चमचा वेलचीची पूड टाकलेली आहे. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. इथं मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनटं तसंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. तर तुम्ही मी मिक्स करून तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे हे दाखवेन. तुम्ही बघा ती आणि त्याचप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ मिक्स करा त्याच्यामध्ये. तर तुम्हाला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. मीडियममध्ये तुम्हाला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता हे आपण थोडंसं तेल लावून आणखीन एक 10-15 मिनटं असं झाकून ठेवू आणि त्याच्यानंतर आपण याचे घारगे करायला घेणार आहोत. तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे. त्यासोबत आपण एक साईडला घारगे करायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथं प्लॅस्टिकची पिशवी स्वच्छ धुवून त्याला सुकवून घेतलेली आहे. आता आपण त्याला तेल लावून घेणार आहोत म्हणजे घारगे करायला खूप सोपं जातं. तर इथे आपण एक घारग्यांसाठी मीडियम साईजचा गोळा करून घ्यायचा आहे. घारगे थोडेसे असे जाड असतात, एकदम पातळ नसतात. तर म्हणून मी इथं थोडा मोठा गोळा घेतलेला आहे आणि बघा तुम्ही किती इझिली घारगे तयार होतात. काही जास्त मेहनत किंवा खूप जास्त तेल वगैरे लावण्याची गरज नाही प्लास्टिकची पिशवी लावल्यामुळे. तर आता इथं आपण तेल तापलं आहे की नाही चेक करून घेऊ. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तर मीडियम गॅसवर आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण घारगे तळायला सुरू करूया. इथे बघू शकता तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्याच्यामुळं घारगा हा खूपच छान असा फुलतो. तर इथे बघू शकता तुम्ही किती मस्त खूपच छान असे हे घारगे फुलतात. तर जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघू शकता इथं आपले हे घारगे तयार आहेत. खूप मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत कमी मेहनतीमध्ये. तुम्हीही नक्की करून बघा. धन्यवाद.